की जेवढा एरिया वाईड होत जातोय, आता एका गावात एका प्रकारची घोंगडी बनते, ती सेम घोंगडी दुसऱ्या गावात नाही बनत. म्हणजे प्रत्येक गावात वेगळी घोंगडी बनते. आता तर गावागावात घोंगड्या बनणे बंदच झाले. तर आम्ही विशेषतः 3 कॅटेगरीमध्ये घोंगड्यांचं कॅटेगरी हातमागाची सांगतोय मी. तर त्याच्यामध्ये एक महाराष्ट्रातली घोंगडी आहे जी की जाड सुताची येते, आणि एक आंध्राची येते, आणि एक कर्नाटकाची येते. जास्तीत जास्त जे आंध्र प्रदेश आणि कर्नाटकाच्या ज्या घोंगड्या आहेत ना, ते चालतात. जिथं एक चरिकेरी म्हणून गाव आहे, त्या गावामध्ये दर रविवारी बाजार भरतो. तर तिथं त्या भागामध्ये सगळ्यात जास्त घोंगड्या बनतात. तर याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही आतापर्यंत मी तुम्हाला हातमागाचं सांगितलं. तर मशीनच्या ज्या घोंगड्या आहेत ना, पूर्णपणे आम्ही पानिपत, जे हरियाणामधलं पानिपत जे ब्लँकेट्सचं हब आहे, तिथनं आम्ही प्रोक्यूर करतो. तर त्यामध्ये आमच्याकडे म्हणजे आसन, घोंगड्या असे वेगवेगळे प्रकार मिळून एकूण 50 व्हरायटी आहेत. त्याच्यामध्ये वेगवेगळे साईज आहेत, वेगवेगळे सुताचा प्रकार आहे. त्याच्यामध्ये मशीन मेडचे 15-20 व्हरायटी आहेत. हँडमेडचे 30 व्हरायटी आहेत आमच्याकडं. जास्तीत जास्त जावळाची घोंगडी येते, जाड सुताची घोंगडी येते, खरीची घोंगडी येते, मशीनची पण जाड सुताची घोंगडी येते. त्याच्यामध्ये रंगामध्ये वेगवेगळे प्रकार येऊ शकतात. त्याच्यामध्ये अजून आम्ही ऑनलाईन न केलेलं म्हणजे हे कडा आहे, हातात घालायला कडा आहे, ही गाडीला बांधायचं दोरा आहे, हातात बांधायचं दोरा, ही गाडीला बाहुली, या सगळ्या, किंवा हे बाळकडा, जे जन्मजन्मला जे बाळाच्या हातात घातलात ते बाळकडा, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही देतो. अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे घोंगड्यामध्ये आमच्या 50 व्हरायटी आहेत.